चला की. अरे चिंटू चल की. अय्यो तुम्हाला माझं नाव पण काही माहिती हो. चला चला तुम्ही आता माझ्या घरी चला भोजनाला. चला स्वामी चला. अहो स्वामी माझी एक इच्छा पूर्ण कराल का? बोल बोल. आयुष्यभर मला तुमची सेवा करता येईल का हो स्वामी? म्हणजे तुला पादुका पाहिजे? घे 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 ठेवून घे कर सेवा. हो चिंतोपंत आहेत काय घरी? आलो आलो. अहो काय काय झालं? तुमच्या घरी कोणते स्वामी आलेत म्हणतात? वय वय आले असती. काय झालं मग? त्यांना सोहळ्या ओवळ्याचा मोह नाही. मेलेल्या माणसाच्या घरी जेवतात हे शास्त्र शुद्धरित्या पाप आहे. अय्यो मग आता मी काय करू? त्यांना तुमच्या आडव्या पंक्तीला बसवा. डोळ्या आम्ही चाललो आता. स्वामी काय चुकलं का हो माझं? तुझी बायको कुठे आहे रे? अहो स्वामी तिला अडचण आली असती म्हणून ती बाहेर बसली असती बघा. आयो स्वामी शेवू नका, मी बाजूला बसले. बाजूला बसलीस होय? तुझा हात दे मला, दे स्पर्श कर. आयो नको स्वामी, तुम्हाला पाप लागेल. हे शिवा शिवा काय अनर्थ हे. अनर्थ थांब तुला दाखवतो. मंगळवेढ्यातून आलेले स्वामी समर्थ म्हणजे तुम्हीच काय हो? लग्नाला 5 वर्ष झाले, अजूनपर्यंत मुलं बाळ नाही. सगळे मला वांज वांज म्हणू लागले. तर बैठो बैठो बेटी, नीचे बैठो. दोष तुझ्यात आहे. तुला मासिक पाळी येत नाही ना? होय स्वामी, म्हणूनच वांज आहे. काय रे मासिक धर्माला पाप समजतोस? होय समजतोय. अहो स्वामी शास्त्रात पण तसंच लिहिलंय की हो. आम्ही सांगतो शास्त्रामध्ये काय लिहिलंय. एकदा इंद्रदेव भूतलावावर आला. सर्व ऋषीमुनी त्याच्या स्वागताला उभे होते. त्यामध्ये ऋषीमुनींच्या बायकाही होत्या. त्यातल्या एका बाईला पाहून इंद्रदेवाची नजर फिरली. तो तिचा पाठलाग करत घरी गेला. त्याने वाट पाहिली. स्वामी कशाची वाट पाहिली हो? तिचा नवरा ऋषीमुनी बाहेर पडण्याची. तो नदीवर स्नान करण्यासाठी गेला. तेवढ्यात इंद्रदेवाने ऋषीमुनीचा रूप घेतला आणि तो घरात गेला. पण तेवढ्यात ऋषीमुनी स्नान करून घरी परतला आणि पाहतो तरी काय, माझ्यासारखा दिसणारा व्यक्ती हा कोण, हेही माझ्या घरात. तेव्हा ऋषीमुनीला समजले हे कृत्य फक्त इंद्रदेवच करू शकतो. आणि त्याने इंद्रदेवाला श्राप दिला की तुझ्याकडून सगळं वैभव हिसकावून घेतला जाईल. आता ऋषीमुनीच्या श्रापामुळे इंद्रदेव माफी मागण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले विष्णुदेवाची आराधना आणि तप करावा लागेल. आणि इंद्रदेव अमावस्या पौर्णिमा काही न बघता तप करू लागला. आणि 10,000 वर्षाने विष्णुदेव त्याच्या समोर प्रकटले. विष्णुदेवाने वरदान दिला की तुला 3 गोष्टींना, 1 पाप 1 पुण्य द्यावा लागेल. मग इंद्रदेवाने 1 पाप आणि पुण्य झाडाला दिले, म्हणजेच वटवृक्ष, की तू अमरण राशील, जागेवरून हलू शकणार नाही. दुसरा वरदान पवित्र गंगे मातेला दिला. हे गंगे माता, पवित्र तर राशील, लोकांची पाप धुवून घेशील, पण स्वतः अस्वच्छ राशील. आणि तिसरा म्हणजे आपल्या माता बहीण. सर्वप्रथम देवाच्या आशीर्वादाने मूळ बाळ व्हायचे. इंद्रदेवाच्या वरदान आणि श्रापानंतर हे स्त्रियांना आले. म्हणजे त्याने जो वरदान देवांकडे होता मूळ बाळ जन्माला घालण्याचे, ते त्याने स्त्रियांना दिले. आणि एक दोष म्हणून त्याने स्त्रियांना मासिक पाळीचा दोष दिला. तो दोष म्हणजेच हे स्त्रियांनो, तुम्हाला मासिक पाळी दररोज येईल आणि मूळ बाळ पण जन्माला घालू शकाल. पण स्त्रियांना त्रास होऊ लागला. दररोज ते रक्तस्त्राव. ते कंटाळल्या आणि एकदा महादेवाकडे गेले. त्यावेळेस महाशिवरात्री होती आणि तुम्हाला माहितीये महादेवाला महाशिवरात्रीला मागितलेला प्रत्येक इच्छा पूर्ण होती. आणि महादेवाला त्याने साकडं घातलं की महादेव या त्रासातून आम्हाला मुक्त करा, पण मूळ बाळ जन्माला देण्याचे अधिकार हिसकावून घेऊ नका. महादेवाने तत्काळ वरदान दिले की तुम्हाला मासिकेतून म्हणजे महिन्यातून 5च दिवस तुम्हाला त्रास होईल आणि ज्या स्त्रियांना त्रास होईल तीच माता होऊ शकेल. आणि मूर्खा,